जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, मोरे फॅमिलीने सुरू केलाय वडापावचा बिझनेस. त्यामुळे तुम्ही सजवा हास्याचा खमंग अनुभव घेण्यासाठी ज्यासाठी मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो. अरे नाही खाल्लं ना काही. अरे आता तिथे काही नाही विचारला त्यांनी. नाश्ता पाणी काहीच विचारलं नाही. त्यात इथे काही दूरपर्यंत खायला मिळालं नव्हतं. काही गाडी नाही, हॉटेल नाही. आत्ता एक वडापावची गाडी दिसली आहे, त्याच्यावर काहीतरी खातो मी. लावलं वायफाय लावलं त्यांच्याकडे. एक तर त्यांच्याकडे जायचा रस्ता एवढा खदड होता ना. काय झालं म्हणजे दणके बसले मला. त्याच्यात तो रिक्षा ड्रायव्हर नुसते स्पीड ब्रेकर कोदाडत होता. मनके ढिल्ले झाले माझे, कंबर ठेचावलं. जास्त नाही सांगते, आजकालच्या रस्त्यांची परिस्थिती सांगतोय ना. बरं ते जे एरिया होता ना तो, तिथे तर म्हणजे टँकरच्या पाणी मिळतं तिथे. नळ पण नाही आलेले आणि त्यांना इंटरनेट पाहिजे. आजकाल लोकांना आहे ना मोबाईलच्या डबडं आणि इंटरनेट दिलं तर करत बसतात ते टुचोक. नाही दिले, पैसे दिले, सार्वजनिक नाही बोलत. हां दिले त्यांनी. हां अरे आता तू डोकं नको खाऊ, मला काहीतरी खाऊ दे. हां खाऊ दे वडापाव मला. अरे करतो नंतर व्यायाम करतो कमी स्वतःला. हां चल ठेव. कलकल करत राहते. दादा हो दादा वडापाव आहे? नाही आमच्याकडे. तुमच्याकडे आहे असतं तर 2 द्या ना, जाम भूक लागली. हो वडापावची गाडी तुम्ही टाकली आहे का मी टाकली आहे? दिसते ना वसाड्या वडापावची गाडी. हो. तरी वरनं विचारशील वडापाव आहे काय म्हणून. आग लागली तुझ्या तोंडाला, कारपाटला तुझा कालीस. दादा अटकी आली तुझ्या होती. बोलू दादा थोडस नेमन बोला ना. निमन काय बोला, काय पद्धत आहे अशी विचारायची? अरे मी गाडी घे का डोलं फुटले? अरे जनरल बोललो. वडापाव आहे का? चुकलं माझे. असं काय एवढं काय लगे तुम्ही? दादानू हाय त्या माणसाच्या नादी लागू नका. हाय तो असलोच माणूस. हाय तो माणूस म्हणजे ना मुंबई गोवा हायवे सारखं म्हणजे चालूचा वर्षभर अच्छा. चप्पड करतो. तोंडाचा म्युझिक ऐकला. यांच्या नादाक लागू नका. काय असतात तर तुम्ही माझ्याशी बोला. काय पाहिजे तुमका? काही भलती भूक लागली हो. 2 वडापाव द्या ना. 2 वडापाव पाहिजे. देते. पण हैसर खातालास काय? हे पार्सल देऊ? इथेच पाहिजे. इथंच देऊ? हो. चाला. पण मग हे वडा आणि पाव सेपरेट देऊ का पावात वडो घालून देऊ? आवात वडा घालून दे. पण चटणीचं काय? नाही म्हणजे सुकी चटणी, ओली चटणी, तिखट बिकट सगळं मिक्स देऊ का वेगवेगळी देऊ? कुठली पण द्या, पण पटकन द्या लवकर द्या. नाही शेवटी तुम्ही कस्टमर असाच ना. तुमच्या आवडीनिवडीचा विचार करू का? तिखट चटणी आवडतं का बाबा? गोड आवडत असं तिखट दिलं तर एकदम गोंधळ होत. हे सुकी चटणी द्या. नाही देतलंय हो. सुकी चटणी देतलंय. पण म्हणजे वडापावच्या बाजूक देऊ का पावाक लावून देऊ? टाकल्याला. मी लावतो, मला एक्सपिरियन्स खसकेल पोपडीच्या. खरं लावतो का टाकलेला? डेंजर आहे. नका ना असं करू. हे बघा आजूबाजूला कुठेच गाडी नाहीये, हॉटेल नाहीये. खूप आशेने आले तुमच्याकडे. द्या ना ताई वडापाव तळा ना. नाही कसा दादा, कस्टमर इले ना गरम असे वटाटे वडे सोडतो आणि असे गरम देतो आम्ही असं शिळा माका देत नाही ना. वा दत्तू याला उभो करवलं. जा कढई ठेव. जा त्या परब्याला सांग ना, हे परब्या ठेव ना कडे. तुझ्या बापाचा नोकर आहे मी आणि बापाला प्रभे बोलशील वसाड्या? परब्याला बाप बोलतो मी, घाबरतो. आवाड फोडीन. डोकी बोलायच काय डोकी बोडा ह्याची ना जीभ ना जास्त चुरू करते. याला ना एक दिवस असा आडवा कापतो, बेसनात बुडवतो आणि त्याला सोडतो. मी पण तुकडे करतो आणि भजी म्हणून तळतो त्याला. अरे हो दादा अरे थांबा ना झगडे नका. अरे हो दादा घाबरतो का? थांबा. बापाला उलटा बोल. घाबरू नका. आमचा यांचा नेहमीच आहे. नेहमीच आहे. अरे का गंदमंद बोलताय तुम्ही? असं पाहिलं की भीती वाटते हो मला. असं नका बघू. व्यवसाय काय ना म्हणून. कोण आहे तुम्ही? आम्ही हा मी गरमागरम मोरे. ही माझी स्पायसी बायको रसिका. म्हणजे मी हिचा वडा, ही मांजी पाव. आणि आमच्या नशिबाच्या तेलातनं निघालेला हा चुरा म्हणजे आमचा पोरगा दत्तू. कसं बोलतास? कसं बोलतो? पोराक असं बोलतास? लाज वाटता तुमका? बोलू नको. लायकी आहे ह्या वासाड्याची.
तुला सांगतो ना एक दिवशी ना मी ह्याला पावात भरतो आणि कोणतरी विकतो मग कळलं ह्याला दादा दादा पण तुम्हाला विकतो मला बरोबर. विकतो मारेन मला ए, विकत बेटा थांब ना तू तरी थांब ना रे दादा दादा ऐका ना हा. त्याला विकायचं तेव्हा विका पण आता मला वडापाव द्या ना मला भूक लागली म्हणून म्हणतो नाही नाही देतले तुमका वडापाव देतले चांगलो बटाटो वडा गरम गरम सोडून देतले पण त्याच्या आधी या माणसाक सांगा या माणसाक सांगा या आमच्या दुकानावर चंद्रकांत रावांची कृपा असा लिहूक सांगा तर तुमका मी वडापाव देतले कोण चंद्रकांतराव इथो बापूस मग वासाडी पडली तुझ्या तोंडावर आशीच्या गावाचं नाव लिहू त्याच्या जाऊ द्या ना. हा? रे ह्याचा बापूस तुम्हाला सांगतो असं 56 चंद्रकांत राव आहेत ना मी माझ्या लेंग्याच्या नाडीला बांधून असं गरगर गरगर फिरवीन मला शिकवते तुझ्या बापाचं ते नाव लिहू असं बोलता असं बोलतो हो, म्हणजे? लाज वाटता त्यांच्याकडनं पैसे घेतले तेव्हा लाज नाही वाटली तुमका दादानू तुमका सांगता हैता वडापावची गाडी आहे ना माझ्या बापाशीकडनं पैसे घेतल्याने म्हणून ही गाडी घेतलेली आहे मेहरबानी नाही केली पैसे दिले म्हणून ऐका ना ताई ताई बोला 2-4 असे दांडगे वडे तेलात असे मस्तपैकी तळा गरमागरम असे पावात घालून सुकी चटणी ओली चटणी लावून असं थोडसं दाबा असा थोडासा फाटतो तो त्याच्यातून वाफ येते हा हा त्याचा वास येतो सुगंध येतो आणि एक बाईट घ्यायचा कचकन आणि तळलेली मिरची आहे ना तिचा एक तुकडा बारीक असा कचकन तोडायचा हा हा हाय हाय स्वर्ग सुख आहे स्वर्ग सुख खाल्लास वडापाव पैसे दे आता काय मजा येत आहे वडा तर द्या वडा तर द्या अहो द्या ना वाटल्यास मी मदत करतो तुम्हाला मी मदत करतो मी कढई ठेवू का गॅसवर अरे ठेवा गॅसवर कडे ठेवा आणि त्याच्यात तुम्ही बसा बेसन पीठ नको कालवायला त्याच्यात टाकण्यासाठी वडे कसं चालणार अरे बाप इथून सुरुवात आहे बेसन पण कालवलेलं नाहीये नाही आहे. कुठून खपलो बाप मी इथे ऐका ना. पावाला सुकी चटणी लावून द्या मी पाव खातो पाव देत पाव हो. खाणार आहो हो. नुसता पाव हो हा आता मी तुम्हाला पाव दिलेला आणि एका वड्याला एक पाव कमी पडला मग आम्ही काय करायचं अरे पण वडाच नाही ना तुमच्याकडे वड्यांनो कुठल्या वड्याला पाव कमी पडणार आहे असा कसा बोलतास दादा आता एखादो गिराईक इलो आणि 100 वडापावची ऑर्डर दिली तर 99च पाव असतले मग एका वड्यात खायचो पाव देतलो आम्ही सांगा तुम्ही हा हे बघा तुमका पाव हो असात तर तुमका वडा घेऊचो लागतलो नुसतं पाव आम्ही देणार नाही. काय इज्जत जाईल माहिती आहे आमची आम्ही एवढा धंदा केलेला आहे फुकट जाय का मला सांगा चुकलं माझ्या येडी अक्का चालेल वडापाव द्यायचा ना तर वडापाव द्या हा अरे देतच नाही हा माणूस तर असा बघतो ना ऐ छोटू तुझा बाप छोटू जास्त टेन्शन आहे याला त्याला तळाच पाहिजे ऐक ना मी छोटू माझा बाप छोटू तू शाना भो तू मोठा भो ऐक ना सांग ना आईला वडापाव बनवायला सांग ना बेटा मी सांगेन हा. त्या परब्याला सांग आमच्या बंगल्यामधला ना दुसरा फ्लोर आहे ना त्यातलं बाथरूम मला द्यायला म्हणून हे बापाची पेंड आहे दुसऱ्या माल्यावरचं बाथरूम तुला वापरायचं आहे तसा असेल ना दत्तू तर तिसऱ्या माल्यावरचा जो बेडरूम आहे ना त्याच्यावरचा हक्क सोड मी का सोडू सोड म्हणजे त्या घामाच्या पैशाने घेतलेलं सगळं मग मी काय माझ्या मामाच्या पैशाने मी बनवलेला आहे माझा सुद्धा घामाचा पैसा आहे दादा दादा मामान गामा खूप फालतू पंचे जाऊ दे तिकडे खूप फालतू आहे पण 3 मजली बंगला आहे तुमचा वा 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 पण 3 मजली जर बंगला आहे तुमचा तर वडापाव कायला मरायला विकताय तुम्ही अं? नाही तसं नाही आहे काय झालं मगाशी आमचा असा विषय निघाला काय? आता आम्ही ही गाडी टाकलेली आहे का नाही हा. ही जर जोरात चालली जर आमच्या धंद्याची जर भरभराट झाली ना तर आम्ही 2 वर्षात करोडपती होऊ का हो नाही? हो आता करोडपती झाले तर आम्ही ऐकण्यातलं नाही हम्म. आमच्याकडे पैसा आहे म्हटल्यावर आम्ही काय बघा तुम्हाला सांगतो जवळ 3-4 मालाचा तरी आम्ही बंगला बरं, बरं. आणणार म्हणजे बांधणार कुठल्याही परिस्थितीत हो. 2 वर्षात तुम्ही करोडपती होणार आहे. करोडपती होणार असं होत नसतं रे चक्रम असं होतं कधी नाही नाही चक्रम बोलला असते बरोबर बोल ए, घबराव. नाही पण खरंच आम्ही तसा प्लॅनच केलेला दादा Plan. सोपा सांगते तुमका आता ही आमची वडापावची गाडी या हा, बरोबर हा. दिवसाक आम्ही 150 वडापाव विकतलो 150. एक वडापाव 15 रुपयाचा आणि बाकीचं सगळं खर्च मायनस केलं तर वडापाव मागे एका वडापाव मागे 8 रुपये सुटतले तर तू दिवसाक किती झाले बघ 1200 1200 आणि रुपये. महिन्याचे महिने 36,000 36,000 मी काय म्हणते ऐकतं 36,000 आपण आपल्याकडे आलं का नाही तर आपण पटकन काय एक गाला घेऊया गाळा घ्यायचा. आणि कसं आहे ऐका ना हो गिरायकानो म्हणजे गाल्यामध्ये ना डबल धंदा होतो असं का म्हणजे आमच्या वाड्याची चव बघताना आम्ही दिवसाला कमीत कमी तुम्हाला सांगतो 1000 तरी वडे संपवू जास्त जास्त जास्त. पण आपण 1000 पकडू 1000 पकडू कमीत कमी 1000 वडे आम्ही आज संपवलेलं तर दिवसाला काय होईल प्रॉफिट 8,000 8,000 आणि महिन्याचं महिन्याला 2,40,000 2,40,000 बाय माझे आणि मग समजा वर्षभराचं काय कॅल्क्युलेशन होईल बघ जरा. मला वाडा 29 लाख हे बाय बापरे, माझे. 29 लाख ऐका
हा निव्वळ प्रॉफिट आहे आमचा. आणि दादा ना आम्ही त्याच्यावर थांबतलो नाही. आम्ही काय करतलो, आम्ही आमच्या दुकानाची ना फ्रँचायझी काढतलो. Franchisee. सगळीकडे नुसतं मोरे वडापाव, मोरे वडापाव, मोरे वडापाव. अख्ख्या देशभरात आमचं वडापाव असतो. होय तर. म्हणजे 2 वर्षात आम्ही करोडपती हो. अरे दोन वर्षात एकदा आम्ही करोडपती झालेला की आम्ही कोणाला ऐकणार नाही. नाही असं पण तुम्ही ऐकत नाही मला नाही, वडा- पैसा म्हणजे काय, पैसा जबरदस्त. मग काय करणार आम्ही 5-6 एकर जमीन घेणार हा. त्याच्यातनं 5-6 मालाचा तरी आम्ही बंगला बांधणार. बरं. म्हणजे ही म्हणजे असं सगळं प्लॅनिंग आहे आमचं. वा वा भारी भारी प्लॅनिंग आहे तुमची हं. दादा सकाळपासून किती वडे विकले एक पण नाही. नवीनच गाडी टाकलेली आहे ना. अच्छा अच्छा आजपासून गाडी टाकली का नाही ना 4 दिवस झालं गाडी टाकू. 4 दिवस झाले पण 4 दिवसात तुम्हाला सांगतो एक गिरायक सुद्धा इकडे फिरकला नाही हो. अरे भिकार बदग्यांनो 4 दिवसात तुम्हाला एक वडा विकता आला नाही आणि बंगला बांधायची स्वप्न पाहताय तुम्ही करोडपती व्हायची स्वप्न पाहताय विंडो कुठले आणि स्वप्न बघायला नको काय मला सांगा. पण काय झालं पहिल्या दिवशी ना आम्हाला अंदाजच नाही आला. नाही आला हो काय झालं गाडी टाकलेली आणि त्या पहिल्याच दिवशी आमच्याकडे कस्टमर आला. हा. हं. ते म्हणाला वडापाव मग? आम्ही म्हटलं स्टेशनला चांगला मिळतो. नंतर आमच्या लक्षात आला की आम्ही वडापावची गाडी टाकलेली आहे. लक्षातच नाही. मग काय झालं दुसऱ्या दिवशी ना हिनं वडे चालला तर मी खाऊन बघितलं त्याला भुरीची टेस्ट नाही माहिती. एक कस्टमर आला त्याला सांगितलं आमच्याकडे ना वड्याला चांगली चव नाहीये तुम्ही दुसरीकडे जाऊन खा. नंतर लक्षात आलं आम्हीच वडापावची गाडी टाकलेली आहे असं आपण बोलता का म्हणे. गुड व्हेरी गुड मग काय झालं माहितीये काय संध्याकाळी तिघांनी मीटिंग घेतली. मीटिंग हा ठीक आहे धंद्यामध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी आली पाहिजे. आईचं. स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी भरभराट होण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला हवा. तर आमच्या मीटिंग मध्ये असं ठरलं काय की आपण एका वड्यावर एक वडा फ्री द्यायचा. मग ती- Scheme. हा म्हणजे स्कीम ठेवलेली. मग तिसऱ्या दिवशी काय झालं हिनं 200 वडे चालला मी स्वतःच्या हाताने आता चालला दिवसभरात एक गिरायक नाही हो. नंतर कळला भारत बंद आहे म्हणून. आम्हाला कोण बोललंच नाही भारत बंद आहे. चुकलं लोकांचे तुला म्हणजे सांगायला नको भारत बंद आहे सांगितलंच नाही. तो. सगळे 200 वडे आम्हाला फेकावं लागले बाहेर. आम्ही गप नाही. मग परत त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मिटिंगला बसले 3 जण. आता काहीतरी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे ना. काय बदलली धंद्याची भरभराट झाली पाहिजे म्हटलं काहीतरी झालं पाहिजे का बरोबर आहे नाही. तुमचं. हा कॉम्पिटिशन केवढी आहे हल्ली धंद्यामध्ये. हो म्हटलं जोपर्यंत कस्टमर येणार नाही तोपर्यंत वडे चालायचं नाही. तुम्ही हा भोवनीचा पहिला गिराय आणि असं कोणीतरी म्हटली नाही भोवनीचा गिराक टकलो असं ना की धंदा धोतो चालतो. तुझा बाप टाकला तुझ्या तोंडात पाय घातला पाहिजे किती वेळ बचा बचा करतो या हे न ते न आमकन ढमक. अरे नका ना रे असं करू मग डोकं ठसठस करतंय पोट भुक करते माझी. ऐका ना एक तर मोक्याच्या जागी गाडी आहे होय तुमची ते. आजूबाजूला कॉम्पिटिशन नाही बेशर्म्या नो शरम फुक्यांनो निम्मन धंदा केला ना खूप जोरात धंदा चालेल रे तुमच्या असं नका. दत्त्या काहीतरी कुत्रो आज कुत्र्याक एक पाव टाक. पाव टाकू दे पटकन जा. अरे मग अशी मी पाव मागितला मला दिला नाही आणि कुत्र्याला टाकताय तुम्ही. नाही तर कसं कुत्र्यासाठी आम्ही वेगळं पाव एक्स्ट्रा घेऊन ठेवतो. अरे मग तो मला द्या ना मला द्या कुत्र्याचं पाव तुमका कसं देऊ? द्या ना पाव द्या ना वडापाव वगैरे काहीतरी द्या ना ताई, देते भूक देते लागली एवढा आहे करू म्हणून नका. हो पटकन कांदे कापूक घ्या तुम्ही. हैसून कापू कांदो. काय झाला? सुरी नको आपल्याकडे. अरे वा, सुरी नाही? तुला सांगितलं ना सुरी आणायला. तुम्ही पैसे नाही दिले कशी सूर्य आणू अरे पण आणायची ना उधारीवर काय नंतर दिली असं पैसे. जाऊ द्या डेंजर दलिंदर आहे तुम्ही डेंजर खतरनाक एकदम. जाऊ द्या वडा बिडा काही बनवू नका. बटाटे आहे का तुमच्याकडे बटाटे हा, बटाटा वड्याची गाडी आणि बटाटे नसतील काय आहे तू? नाही विचारलं मी चुकलं माझ्या तर ते बटाटे आहे ना कुकरमध्ये टाका ते उकडलेले बटाटे द्या गरम गरम खातो मी. चालत तुमका हा. चला बटाटे असत कुकरची शिट्टी नाया काय बरं विचारा. नाही ते काय झालं ते ती शिट्टी आणि मी परबिनीला मारली तिच्या नावऱ्याला लागली चुकून. त्यानं मला असा तुडव लावून ना. अरे बापरे अरे काय करायचं रे तुमचं. काय अरे कांदा आहे सुरी नाही कुकर आहे शिट्टी नाही तेल आहे पण झारा नाही. झारा पण नाहीये नाही. म्हणजे 200 वडे तळले ते बाहेर कसे काढले तुम्ही. आम्ही काय केलं काका वडे तळले ना हा की आम्ही मग गॅस बंद करून साईडला बसून राहिलो. तेल थंड झालं की हात घालून काढले. अरे का चाळ ढेकून तोंड्या तो वडापाव तूच खाय तुझे तर दाढीचे के धरून गरब पण उपटले पाहिजे. काय असं काय एक्सप्रेशन देते ग गप्प्या गालांची. तुझ्या आता दोन्ही गालांवर असे बुक्के मारले पाहिजे माहितीये का. असं आहे का तसं आहे काय हे देऊ का ते देऊ का काय बघत रे ए तुझं मुसळ बघितल्या मुसळीने ठेचलं पाहिजे. येड्याव काय? काय रे तू काय 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 लिहिलेलं आहे मोरेंचा झणझणीत वडा हा यच. झ दर्जाचा वडा आहे तुझा झ दर्जाचा.
तू पण झ दर्जाचा आहे आणि तुझा वडापाव पण झ दर्जाचा. नाही खायचा मला तुझा वडापाव. तुला कोण देतोय वाडा? हां. कोण देतोय? अरे नाहीच खायचा आहे रे. मग देतोय कोण वडापाव? आपण नाहीच खायचा तर काय मोठा जागीरदार आला त्याच्यासाठी एक वडा तळून द्यायला. अरे जातो रे जातो तू नको सांगू. चल. हा जातो. हा, हा. हा ना. दत्तू 100 रुपये असत ना एक काम कर स्टेशनला जा आणि 4 वडापाव घेऊन ये जा, जा. जा, पटकन जा. चल हो काका तुम्ही खाते का वडापाव? मस्त आहे. अरे फुकाव तिकडे. जाऊ दे राहू दे. जा तू घेऊन ये जा. वा 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 वडापाव प्रमाणेच अतिशय झणझणीत परफॉर्मन्स. मजा आली. सई. मजा आली. वेगळा विषय होता आणि म्हणजे मोरे फॅमिली किती इलॉजिकल आहे ह्यालाच काही लॉजिक नाही आहे खरं तर. आणि त्याची मजा आहे. म्हणजे स्वतः बिझनेस उघडून स्वतःच नुकसान करून घेणारी एकच फॅमिली असेल या अख्ख्या जगात, ती म्हणजे मोरे फॅमिली आहे. मजा येते काही काही युक्त्या तुमच्या बघून. श्यामदादा खूप छान साथ तुमची. मजा आली. थँक्यू.